न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। देशाच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी, लोकसभेत महिला आरक्षण मिळवून देणारे नारी शक्ती बंधन विधेयक अखेर 2/3 बहुमताअभावी नामंजूर झालंय। आता निकालामुळे सत्ताधारी भाजप आणि महायुती प्रचंड आक्रमक झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचा महिला विरोधी चेहरा उघड केलाय। पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीसाठी एक काळा दिवस आहे। नरेंद्र मोदी सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले होते, मात्र इंडिया आघाडी आणि काँग्रेसने राजकीय स्वार्थापोटी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले। मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की विरोधकांसाठी महिला सक्षमीकरण हे केवळ भाषणांपुरतेच मर्यादित आहे। लोकसभेत एकूण 528 सदस्यांनी मतदान केले, त्यापैकी 298 मते विधेयकाच्या बाजूने तर 230 मते विरोधात पडली। विजयासाठी आवश्यक असणारा 2-3 आकडा गाठता न आल्याने 12 वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारचे एखादे महत्त्वाचे विधेयक संसदेत फेटाळले गेले आहे। यावरून आता देशात मोठा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। मुख्यमंत्री पुढे म्हणाले की आम्ही गप्प बसणार नाही, या अन्यायाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू आणि राज्यातील 1 कोटी महिलांच्या सह्यांची मोहीम राबवू। या विधेयकामुळे लोकसभेच्या जागा 850 पर्यंत वाढणार होत्या, मात्र विरोधकांनी त्याला खीळ घातली असंही त्यांनी नमूद केलं। लोकसभेतील या पराभवानंतर आता आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महिला आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरणार हे स्पष्ट झालं आहे। प्रशांत काटे, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।